राजकारणात वाऱ्याचा कल आणि विश्वासाचं नातं हे क्षणाक्षणाला बदलतं आणि सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात हे दोन्ही घटक एकनाथ शिंदे यांच्या विरोधात दिसत आहेत। एकेकाळी शिवसेना फोडून सत्ता मिळवणारा शिंदेंचा गट आज विविध आरोपांच्या भोवऱ्यात अडकलाय आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे संधी साधत एका नव्या राजकीय पुनरागमनाच्या तयारीत आहेत, कमबॅकच्या तयारीत आहेत। भाजप ठाकरे व शिंदेंना दोघांना पण गोड बोलतंय, त्यामुळे शिंदेंचा गोड बोलून गळा कापला जाणार का? काय खरंच शिंदे यांचं राजकीय करिअर आता धोक्यात आलंय का, अडचणीत आलंय का? शिंदे असुरक्षित का वाटतायत? कशाची भीती वाटते शिंदेंना? भाजप शिंदेंना कमजोर करून रिप्लेस करणार आहे का ठाकरेंच्या माध्यमातून? काय आहे भाजपचं राजकीय गणित आणि ठाकरेंचं कमबॅक प्लॅनिंग? चला तर सविस्तर जाणून घेऊया। एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री सध्या गंभीर आरोपाच्या भोवऱ्यात सापडलेत। कोणी कर्मचाऱ्याला मारहाण करतंय, कोणी पैशांच्या बॅगांसोबत कॅमेऱ्यात सापडलंय, तर कोणी डान्स बारशी संबंधित असल्याचा आरोप झेलतायत। ही प्रकरणं शिंदेंच्या नेतृत्वावर गंभीर प्रश्न उपस्थित करत आहेत। जनता, विरोधक आणि अगदीच भाजपसारखे मित्रपक्षही या आरोपांवरून शिंदेंना कैचीत पकडत आहेत। भाजपने देखील शिंदेंना स्पष्ट संदेश दिल्याचं बोललं जात आहे की विरोधकांना आयते मुद्दे देऊ नका। आणि तिकडे मात्र सत्तेत नसतानाही उद्धव ठाकरे यांनी संघटनात्मक पातळीवर जबरदस्त काम केलंय, काम करत आहेत। निष्ठावान कार्यकर्त्यांना पुन्हा एकत्र आणत आहे, जनतेशी थेट संवाद साधत आहे आणि अधिवेशनात आक्रमक उपस्थिती, या सगळ्यांनी त्यांच्या गटात नवसंजीवनी निर्माण झाली आहे। एकीकडे उद्धव ठाकरेंचा आत्मविश्वास वाढतोय, तर दुसरीकडे ठाकरेंची वाढती ताकद आणि भाजपची फडणवीसांशी वाढती जवळीक शिंदेंना अस्वस्थ करते, त्यांना धडकी भरवते आहे। राजकारणात जमिनीवरची पकड हेच खरं अस्त्र असतं। शिंदे गटाकडे कार्यकर्त्यांचं पक्क जाळं आता कमजोर व्हायला लागलंय। स्थानिक पातळीवरचं संघटन आणि निवडणुकांसाठी आवश्यक गटबांधणी यात शिंदे भाजपला कमजोर दिसत आहेत आणि त्यामुळं फक्त मुंबईत युती आणि बाकी ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत असा डाव भाजपने टाकल्याची चर्चा आहे। त्यामुळं आगामी महापालिका निवडणुकांमध्ये भाजप शिंदेंना कमजोर करण्याच्या तयारीत दिसतंय। भाजप सध्या एकनाथ शिंदेंना सत्तेत ठेवूनही पूर्णपणे पाठीशी घालत नाहीये। हे अधिवेशनातील वर्तन आणि रणनीतीवरून देखील स्पष्ट झालं। आदित्य ठाकरे आणि फडणवीस यांच्यात झालेली गुप्त बैठक, उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यातील संवाद यामुळे शिंदेंच्या मनात भीती आहे, ते अस्वस्थ वाटत आहेत। भाजप भविष्यात शिंदेंच्या जागी उद्धव ठाकरे किंवा इतर कोणी उपयोगी पडेल का याचा अंदाज घेत असावं, अशी देखील चर्चा सध्या जोरात आहे। भाजपसारख्या आघाडीतील मोठ्या पक्षांच्या सोबत राहून एकनाथ शिंदेंना स्वतःची ओळख राखणं कठीण जात आहे। अनेक निर्णयांमध्ये त्यांची भूमिका गौण बनते आहे। फडणवीस आणि अजित पवार यांच्या राजकीय कुशलतेसमोर शिंदे पिछाडीवर पडताना दिसत आहेत। आपलं वजन टिकवण्यात त्यांना संघर्ष करावा लागतोय। सत्ता असूनही ते उपयुक्त भागीदार न राहता बोजा बनू लागलेत युतीमध्ये, असं चित्र आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर काय होईल ही कल्पना पूर्वी हास्यास्पद वाटायची, पण आज ती शक्यता आता चर्चेच्या केंद्रस्थानी आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यास मराठी मतदार एकवटतील, बाळासाहेबांच्या मूळ शिवसेनेचं पुन्हा एकत्रित रूप तयार होईल आणि त्याचा थेट फटका शिंदेंच्या शिवसेनेला बसेल। ही भीती देखील शिंदे गटात स्पष्ट जाणवते आणि त्यामुळे अनेकदा दिल्ली वाऱ्या देखील कराव्या लागत आहेत। त्यासोबतच शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर देखील लवकरच अंतिम निर्णय अपेक्षित आहे। हा निर्णय जर शिंदेंच्या विरोधात गेला तर दुष्काळात 13वा महिना अशी स्थिती शिंदे गटाची होऊ शकते। केवळ चिन्हच नव्हे तर संपूर्ण राजकीय ओळख धोक्यात येऊ शकते। शिंदे गटातील अनेक आमदार आता अडचणीत सापडले। काहींना भाजपमध्ये विलीनीकरणच योग्य वाटू लागलंय, मात्र भाजपमध्ये प्रवेशासाठी फडणवीसांच्या अधीन राहावं लागेल। ही अट सर्वांना मान्य आहे का, यावर देखील मोठा प्रश्न आहे। शासनात असताना मंत्री लोक कॅन्टीनमध्ये मारहाणी करतायत, पैशांनी भरलेल्या बॅगा सापडतायत, डान्स बारशी संबंध निघतायत, या सर्व प्रकरणांनी शिंदे गटाची प्रतिमा मलिन होती आहे। एकनाथ शिंदे यांना आता स्वतःच्या गटातील लोकांना सांभाळणं सुद्धा अवघड जातंय, अशी स्थिती आहे आणि या सगळ्यांमुळे देवेंद्र फडणवीस यांचा एक वेगळा दबाव आहेच। राजकारणात कोण मित्र राहील आणि कोण शत्रू बनेल हे सांगता येत नाही। सध्या मात्र शिंदेंच्या पायाखालची जमीन सरकत चालली असं चित्र आहे। ठाकरे गटात नवसंजीवनी, भाजपकडून सावध धोरण, मंत्र्यांवर वादग्रस्त आरोप आणि संघटनात्मक कमकुवतता या सगळ्या आघाड्यांवर शिंदेंचं नेतृत्व अडचणीत आलंय।
एकनाथ शिंदेंचं सत्तेचं युग सुरू झालं तेव्हा अनेकांना वाटलं की उद्धव ठाकरे यांचं राजकारण आता संपलं किंवा संपेल. पण आजचं चित्र वेगळं आहे. शिंदे गट हळूहळू अडचणीत येत चाललाय. ठाकरे गटात आत्मविश्वास वाढत चाललाय आणि भाजप आता ठाकरे आणि शिंदे दोघांशी गोड आहे. गोड बोलून गळा कापला जाणार अशी भीती त्यामुळे शिंदेंना वाटत असावी. एक मात्र नक्की आहे, पुढील निवडणुकीत सत्तेचं समीकरण पार बदलण्याची शक्यता आहे आणि शिंदेंचा पराभव यामध्ये पहिला अध्याय ठरू शकतो. यावर तुम्हाला काय वाटतंय? एकंदरीत तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. शिंदेंचं राजकारण, शिंदेंचं राजकीय करिअर धोक्यात आलंय का? यावर देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. मराठी मंडळीवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.